सांगली महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ यांचा लोकाभिमुख कारभार जनतेसाठी प्रत्येक बुधवारी त्यांनी आपला दरवाजा उघडा ठेवण्याचा आयुक्त रविकांत अडसूळ यांचा निर्णय। सांगली महापालिकेचा पदभार घेतल्यानंतर नूतन आयुक्त रविकांत अडसूळ यांनी लोकाभिमुख कारभाराला सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणून जनतेसाठी प्रत्येक बुधवारी त्यांनी आपला दरवाजा उघडा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। जनतेच्या प्रश्नाला थेट न्याय मिळण्यासाठी आणि जनतेच्या तक्रारीचे जागेवर निरसन व्हावे या उद्देशाने प्रत्येक बुधवारी आयुक्त रविकांत अडसूळ हे दुपारी 3 ते 5 या वेळेत नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत आणि विशेष म्हणजे यासाठी त्यांची कोणतीही अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही। जाहीर वेळेमध्ये कोणीही नागरिक आपली तक्रार घेऊन आयुक्तांसमोर आपल्या गाऱ्हाण मांडू शकतात आणि त्यामुळे आता आयुक्तांची वेळ घेणं, वेटिंग करणं हा नागरिकांचा त्रास कमी होणार आहे। प्रत्येक बुधवारी सायंकाळी आयुक्त स्वतः सर्व खाते प्रमुखांसहित जनतेचे प्रश्न ऐकून घेऊन त्याचे जागेवर निराकरण करणार आहे। त्यामुळे आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या निर्णयाचे सांगलीकर नागरिकांमधून कौतुक होते आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून दुसरा एक उपक्रम आम्ही सुरू करतोय, नागरिक संवाद आणि तक्रार निवारण, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सर्वसामान्य जनतेला वरिष्ठ अधिकारी भेटत नाहीत किंवा त्यांच्या तक्रारीचं निवारण होत नाही, अशा तक्रारी बऱ्याच प्राप्त होतात। त्याच्यावर सोल्युशन काढायचं म्हणून आम्ही दर बुधवारी आणि गुरुवारी महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय प्रभाग समिती 2, मिरज प्रभाग समिती कार्यालय 4 आणि कुपवाड कार्यालय अशा कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यालयामधील सर्व विभाग प्रमुख एकाच वेळी उपस्थित असतील आणि त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांचा जागेवर तक्रार निवारण करण्यासंदर्भात नियोजन केलं आहे। त्यामध्ये दर बुधवारी इथं महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये स्थायी समिती हॉलमध्ये आयुक्त स्वतः उपस्थित असतील आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित असतील। सर्व नागरिकांनी कुठलेही अगोदर अपॉइंटमेंट न घेता त्या ठिकाणी येऊ शकता। त्यांच्या तक्रारीचं निवारण समक्ष सर्व विभागाचे HOD उपस्थित असल्यामुळं जागेवर तक्रार निवारण करण्यासंदर्भात आमचे प्रयत्न आहेत। तसेच दर बुधवारी मिरज कार्यालय, कुपवाड कार्यालय आणि प्रभाग समिती 2 येथे सुद्धा उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व HODच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारचा संवाद आणि तक्रार निवारण केलं जाणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपले तक्रार निवारण करण्यासंदर्भात प्रयत्न करावे अशी मी आवाहन करत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।